नाशिकचा हेरिटेज 252 आहे आणि मला असं वाटतं की निसर्ग हा सुद्धा एक नाशिकचा वारसा आहे आणि हा आपण समजून घेतलं पाहिजे. आणि आपण घरी झाडं लावताना विदेशी पद्धतीची झाडं लावताना आपण दिसतो. स्वदेशी कोणती वनस्पती आहे किंवा कोणत्या वृक्ष आहेत किंवा रोपं आहेत की जी आपण आवर्जून लावली पाहिजे याचाही या निमित्तानं एक आढावा होईल. पांढरपोळा याच्यापूर्वी आपण नोंद केलंच होतं वन विभाग यासाठी की त्यांची ही रोपवाटिका आहे आणि या रोपवाटिकेतून आपल्याला बरंच काही शिकता येणार आहे. नाशिकला कृषीबद्दलचं एक मोठी परंपरा आहे. म्हणजे अगदी 30,000 वर्षापूर्वी मला कृषी कशी होती नाशिकची असं विचारलं तर मी तुम्हाला सांगेन की नाशिकची कृषी 30,000 वर्षापूर्वी कशी होती. तरी आपण बरेच रोपं तयार करतो, सागजड्या तयार करतो, मेडिसिनल प्लांट्स तयार करतो. त्याच्याबाबत तुम्ही माहिती नंतर देईलच, पण आता वेळ झाली आहे, आपण लेट होतोय, तर आपण नेचर वॉक चालू करू. आज आपल्यासोबत प्रतीक्षा कोटले मॅडम आहे, बायोलॉजिस्ट मॅडम, अनिल मणी साहेब आहे आणि काजवे मॅडम आहे. तर आपण 3 ग्रुप करू आणि पुढे नेचर वॉक स्टार्ट करू. आणि तर 2 पायाचे पंख असलेले, पिसा असलेले जे काही वन्यजीव आहेत ते पक्षी या गटामध्ये मोडतात. मग आता एक साधारण सर्वे बघितला की जगामध्ये किती प्रकारचे पक्षी आढळतात, तर साधारण 12,000 पेक्षा जास्त प्रकारचे प्रजातीचे पक्षी तिथं नोंदवले गेलेले आहेत. आणि जर आपण भारताचा विचार केला तर तिकडे 12,000 आहे, इकडे 1200 पेक्षा जास्त प्रजाती म्हणजे जगाच्या 10% प्रजाती या भारतामध्ये नोंदवल्या गेल्या आहे. आणि जर नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर 340 पेक्षा जास्त प्रजाती ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये नोंदवल्या गेल्या आहे. आणि आपण थोडा नाशिक परिसराचा विचार केला तर आपल्याला साधारण 160 पेक्षा जास्त प्रजाती नाशिक शहराच्या आजूबाजूला दिसून येतात. असं असतं की पक्षी आपल्या आजूबाजूला असतात, फक्त आपल्याकडे तशी दृष्टी तयार व्हायला पाहिजे. आणि आपण थोडा वेळ काढून जर बघितलं की काहीतरी झाडावरती हालचाल होते, वेगळा रंग दिसतोय, काहीतरी आवाज होतोय, तर आपण त्याच्याकडे निरीक्षण केलं तर आपल्याला पक्षी प्रजाती कळू शकते. तर सगळ्यांना माहिती आहे कोकिळेचा आवाज आहे, पण त्याच्यामध्ये एक फरक असा आहे की कोकिळेमध्ये नर उत्कृष्ट गातो, मादीला गाता येत नाही. निसर्गाने पक्ष्यांमध्ये सर्व नरांना असं एक वरदान दिलेलं आहे की सर्व नर आकर्षित दिसतात, मादी तेवढे आकर्षित दिसत नाही. मग आता कोकिळेमध्ये नर हा काळा असतो, मग काळा असून तो आकर्षित कसा, तर त्याला कंठ दिलेला आहे आणि तो उत्कृष्ट गाऊ शकतो. आणि जसजसं आंबे पिकायची वेळ येते तसतसं ते दिसायला सुरुवात होतं. आता बघा इथे हा येऊन कावळा बसलाय, मग कावळ्याचे सर्वसाधारण 2 प्रकार दिसतात. तो आता तुम्ही बघितलं याची मान सुद्धा काळी आहे, चोच मोठी आहे, बरोबर आहे. तर हा जंगल क्रो आहे आणि ज्याची मान राखाडी असते तो हाऊस क्रो आहे. म्हणजे असे छोटे बदल असतात की ज्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रजाती आपण ओळखू शकतो. आणि आत्ता काय होतं की जंगलामध्ये पावसाळ्याच्या आधी तसं खाद्य कमी असतं आणि त्याच्यामुळे ते गावाच्या आजूबाजूला येतात. आणि आपल्या पूर्वजांचा याच्याबद्दल खूप चांगला अभ्यास होता आणि त्याच्यामुळे त्यांनी जे काही नावं दिलेले किंवा जे काही निरीक्षणं लिहून ठेवले त्याचाच आज आपण उपयोग करतो. म्हणून फुलपाखरू जे आपण कॉमन बघतो म्हणून त्याचं नाव दिलं कॉमन ग्रास येलो. याच्यामध्ये 5-6 प्रकार आहे, तर बारीक टिपके असतात, त्याच्यावरून ते डिफरन्शिएट होतं. ह्या कालावधीमध्ये हसवे आवाज काय येतात, आता ब्रीडिंग चालू आहे. इथे आपल्याला दिसेल तर काय होतं, हिरवा रंगाचा असल्यामुळे आपल्याला पटकन दिसत नाही, पण आवाजामुळे लक्षात आलं. आणि तो सतत आहे ना, त्याला तांबट का म्हटलंय,
पूर्वी म्हणजे जे तांबट लोक होते ना, ते काय करायचे, तांब्याचे भांडे घडवायचे ना, तर ते लाकडाने मारायचे ना, ते पूक पूक आवाज यायचं. त्याच्यासारखा आवाज येतो म्हणून त्याला तांबट असं नाव दिलं. आता मोराचं सुद्धा म्हणजे आपण फक्त त्याचं कौतुक करतो, पण सध्या स्थितीत भारतात मोराची खूप दयनीय अवस्था आहे. मोठ्या प्रमाणात शिकार केली जाते, अंडे पळवली जातात आणि 1973मध्ये जगातला आकर्षक पक्षी म्हणून त्याला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून आपण त्याला मान्यता दिली. पण आत्ता सगळ्यात मोठं म्हणजे त्यांचा आदिवासांचा लॉस चालू आहे. तुम्ही बघा, आपण शहराच्या जवळ इतका चांगला पॅच आहे हे आपल्यालाही माहीत नव्हतं, बरोबर आहे. तर असे फक्त मोजके पॅच टिकून आहे की जिथे ते मोर टिकून आहे. थोडं लोकांच्या लक्षात आलं तर अंडी पळवणे, कुत्रे जाऊन त्यांची शिकार करतात, ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांची संख्या कमी होते. समजा हे झाड आहे तर आपल्याला वाटेल हे झाडाचे काय उपयोग आहे, वाळलेली फांदी आहे, पण तो तांबट पक्षी ना तो अशाच झाडामध्ये घरटं करतो. समजा सुतार पक्षी आला तर तो ह्या ज्या तेव्हा ही पाकोळी इकडे गेली ना हां, तर ती स्विफ्ट होते. तर या अशाच झाडांच्या खोडामध्ये ते किडे खाण्याचं काम करतो. म्हणून जंगलातली कोणती गोष्ट वाया गेलेली नसते, ती ना पुन्हा रिजनरेट होते. खाली पडलं हे जे ह्युमस तयार झालेलं आहे, पाऊस पडल्यानंतर ते कुजायला सुरुवात होईल आणि तेच खत म्हणून जंगलाला उपयोगी येईल. नंतर काही पक्षी आहे की जसं हुपू नावाचा पक्षी आहे किंवा बॅबलर सातबाई नावाचे पक्षी आहे, ते उतरून काय करतात की हे झाडांचे पानं उलटे करतात आणि त्याच्या खाली लपलेले किडे खातात. ते करत असताना ते पानं तुटलेच जातात आणि कुजायची प्रोसेस पटकन होते. म्हणून आत्ता जे सगळं चालू आहे की स्मार्ट सिटी, पण ॲक्च्युली मनुष्य एकमेव असा आहे की तो जिथे जाईल तिथे कचरा तयार करतो. अतिशय सुंदर पक्षी आहे. पूर्वी म्हणजे काही आहे ना समजापोटी आणि काही गैरसमजापोटी पण पक्ष्यांचं रक्षण झालेलं आहे, बरोबर. आता भारद्वाज आहे ना, असंच आम्ही ग्रामीण लोकांबरोबर आम्ही जेव्हा फिरतो ना त्यावेळेस आदिवासी लोकांबरोबर फिरतो, कारण त्यांचं ज्ञान आहे ना याच्यात जास्त असतं. तर अचानक एक भारद्वाज पक्षी उडून गेला, तर आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही या पक्षाला काय म्हणतात. ते याने सांगितलं कुंभार कावळा आणि एकाने सांगितलं की नपिता. आम्हाला प्रश्न पडला की नपिता म्हणजे काय. तर भारद्वाजचे डोळे लाल रंगाचे असतात, तर त्यांनी विश्लेषण काय केलं, न पिताही ज्याचे डोळे लाल असतात त्याला नपिता म्हणतात. म्हणजे ग्रामीण लोकांनी आपण आहे ना फक्त आपल्या लेवलला त्यांचे नावं इंग्लिश नावे हे नावे, पण त्यांनी त्याचं विश्लेषण कुंभार कावळा पण म्हणताय, कारण तो जे घरटं बांधतो ना तर तो असं मटक्या टाईप आणि मोठं घरटं बांधतो. तर अशा पद्धतीने प्रत्येक पक्षाच्या नावामध्ये काही ना काही आहे, फक्त ते आपण समजून घेतलं पाहिजे. हे येऊन काही कच्चे चिक्कू ते पडलेले असतात तर ते दुसरीकडून घेऊन येतात आणि अर्धवट खाल्लेले बी जेव्हा टाकलं जातं तर ते रुजतात. हे जंगलामध्ये वर्षानुवर्ष चालू आहे, पण आपण ते डिस्टर्ब केलं. म्हणजे समजा गंगापूर रोड हा कशासाठी फेमस होता की सगळ्यात जुने वडाची झाडं होती, परंतु काय आलं ती वडाची झाडं रोड एक्सटेन्शनमध्ये तोडली गेली आणि मग ही साखळी बाधित झाली. तर आपल्याला पक्ष्यांना उपयुक्त जे भारतीय झाडं होते ती जास्त प्रमाणात लावली गेली पाहिजे होते, जसं वड, पिंपळ, उंबर, चिंच, ज्या ज्या झाडांची आपण पूजा करतो ना ते झाडं जास्त लावले गेले पाहिजे. होतं तेव्हा मी दाखवलं की काळे पक्षी सतत हवेत तेव्हा ते तिकडे त्या झाडाच्या वरती उडतंय बघा, तर हे सतत उडत असतं. मग आपल्याला प्रश्न पडतो हे काय आहे. तर एक अभ्यास झालेला आहे की एक पक्षी किमान दररोज 1000 कीटक खाऊन टाकतो. किती? 1000. आणि तुम्ही इमॅजिन करा की हे जे लाखो पक्षी यांनी जर हे कीटक खाल्ले नसते तर काय झालं असतं. एक साधं आपल्याला तोंड उघडणं सुद्धा मुश्किल झालं असतं. त्याच्यामुळे कीटक नियंत्रणाची ही जी पक्ष्यांची भूमिका आहे ना ती सगळ्यात महत्त्वाची. तर हे तुम्हाला आत्ता दिसतील काही ठिकाणी रस्त्यावर उतरून चिखल घेताना दिसतील आणि मग ते चिखलाचं काय करतात तर ते जाऊन भिंतीवरती डायरेक्ट थापतात. मग आपण जर चिखल थापला तर एवढं कडक होत नाही, तर ते त्यांच्या लाळेमध्ये फ्युकल सारखा द्रव आहे की जो ते उडत असताना ते चिखल तो घोळतात आणि जाऊन अशा पद्धतीने थापला की तो त्याचं पुन्हा पुढे जाऊन घरटं तयार होतं. फ्लावरिंग येतं ते कदाचित 15 वर्षानंतर 20 वर्षानंतर, बरोबर आहे ना मॅडम, किती वर्षानंतर येतं फ्लावरिंग. ते आल्यानंतर तो बांबू जळून जातो, पण तो जाण्याच्या आधी हे सगळे सीड्स डिस्पर्सल करतो, मग हे ते गोळा करतात आणि परत नवीन बांबू तयार करतात.
मग एखाद्या जंगलामध्ये एकाच वेळेस जर बांबूचं प्लांटेशन झालेलं असेल ना, तर ते नंतर एक 20-25 वर्षानंतर एकाच वेळेस त्या मृत अवस्थेला येतं आणि मग परत तिथून नवीन बांबू जनरेट होतो. मग त्याच्यासाठी आम्ही काय करतो, जो मेलेला बांबू असतो ना तो काढून टाकतो, त्याचं असं घोड्याच्या नालीच्या आकाराचं क्लिनिंग करतो, त्याच्यानंतर नवीन बांबू येतात. आणि जर तो तसाच राहू दिला ना वर्षानुवर्ष, तर मग सगळे बांबू मरून जातात आणि त्याची वाढ पण खुंटत चालते. आणि आता काय होतं, जंगलात आपण नवीन बांबूचं प्लांटेशन करतो ना, ते टिकतच नाही. जे पहिले बांबूचं प्लांटेशन टिकायचं ना, ते या कंडिशनला टिकत नाही आहे. मग आता मग नर्सरीत झालं, आमचं बोटॅनिकल गार्डन झालं, तिकडे आमची घोटी इगतपुरी साईड झाली, तिकडे खूप बांबू आहेत. तर मग तिकडे आम्ही दरवर्षात काय करतो, दरवर्षी जर आमचे जुने बांबू आहेत, जे मेलेले वेडे वाकड्या परिस्थितीत आहेत ना, ते बांबूचं घोड्याच्या नालीच्या आकाराचं क्लिनिंग करतो आणि त्यानुसार ते बांबूचं रायझोम हे वाढत जातात. आणि त्याच्यानंतर त्याला आम्ही इकडून जी आहे ना ती मातीची भर देतो. त्याच्यामुळे खाली जे बांबूचे रायझोम आहेत ना ते वाढत जातात आणि ते बांबू म्हणजे बरेच दाट परिस्थितीत होत चालतात. त्याच्यामुळे आता हे जे बांबू दिसत आहेत ना ते त्याच्यामुळेच दिसत आहेत, नाही तर हे सगळे बांबू हे ना मेलेल्या परिस्थितीत दिसले असते. असं समज आहे की सगळे पक्षी शेताचं नुकसान करतात, ऍक्च्युली ते त्याच्यावरचे कीटक खाऊन आहे ना त्या पिकाचं रक्षण करतात. तर हे जे सगळे छोटे पक्षी ना तुम्ही बघाल तर खालच्या फांदीवर बसून वरती जे आडवं पान आहे त्याच्या खालून ते कीटक आळ्या खात असतात, तर ते कीटक नियंत्रणाचं काम करतात. तो सुग्रण आहे ना इतर वेळेस साधारण चिमणीसारखा असतो, परंतु ब्रीडिंग सीझनमध्ये ना त्याचा रंग पिवळा होतो. ते आत्ता सध्या घरटं बनवायचे कामं चालू आहे, लोमकं ते तुम्ही बघितलं असेल पुंगीसारखे, तर त्यावेळेस मात्र याचा रंग चेंज होतो, याला पिवळा रंग येतो. मग आता काय आलं की हा कोकणातून आपल्याकडे मायग्रेट येतो म्हणून असं म्हणजे ऑब्झर्वेशन आहे की हा पक्षी दिसायला लागला म्हणजे आंबे पिकायला लागले. तर अशा पद्धतीने ते जोडलं गेलेलं आहे. आणि एकदा याचं ब्रीडिंग झालं की तो परत कोकणात निघून जातो. कबूतर हे खरं युरोपमधून आपल्याकडे आले, पण ते आल्यानंतर एवढी डॉमिनेटिंग आहे की तिला कोणतीही जागा चालते. पण आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपल्या घराच्या आजूबाजूला ते राहणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. म्हणून हे काटे सावर ते जे थोडक्यावर दाखवत होते ना, ते जर पाण्यात टाकून खाल्लं ना तर आपण पान खाल्लं तर कसं लालू काय सांगितलं पानाचं? म्हणजे आपल्याकडे 2-3 प्रकारचे सावर आढळतात, त्याच्यातले खाताना कसं लाल काटे सावर म्हणतात त्याला. काटे खैर सावर आहे, काटे सावर खैर वेगळा आहे. आता आपण जे उभं आहे हे वडाचं झाड आहे, तर त्यांना जसं मग सांगितलं खूप सारे पक्षी या झाडावर असतात हे खाण्यासाठी. तर भविष्यात जे पण आपण प्लांटेशन किंवा काही करू किंवा तुमचं शेत असेल कुठं पण असेल, तर तुम्ही येत्या पावसाळ्यात तरी ॲटलिस्ट एक 5-10 झाडं तरी वड, पिंपळ, उंबर किंवा काही औषधी वनस्पतीची लागवड करावी. मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला 10 किंवा 20 प्रजाती माहिती होत्या पक्ष्यांच्या, त्याच्यावरती माहिती नव्हत्या. पण हळूहळू जसं शिकत गेली तसं कळलं की महाराष्ट्रामध्ये जेव्हा फक्त नाशिकपासून सुरुवात केलं तर 350 प्रकारचे पक्षी आपल्या नाशिकमध्ये आहेत. नांदूरपासून माझा प्रवास ताडोबाच्या दिशेने गेला. माळी सरांनी पहिला वाघ दाखवला 2011 साली आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की प्रत्येक वर्षी एक डाटा ठेव. असं करता करता आत्तापर्यंत 65 वाघ मी वेगवेगळे ताडोबामधले बघितले. आणि मी जंगलवारी नावाने एक प्रदर्शन पण करतो आणि शाळा कॉलेजेसमध्ये लेक्चर पण असतं माझं विद्यार्थ्यांसाठी. सर्पदंश आपल्याकडे हा खूप मोठा अपघात आहे, तर त्याच्यावरती आम्ही काम चालू केलं. सर्पदंश कसा कमी करता येईल तर प्रबोधनाने. आम्ही मग शाळा कॉलेजमध्ये जाऊन सापांच्यावरती PPT दाखवून प्रथम उपचार कसे करायचे, साप आपल्या घराजवळ आल्यानंतर काय काळजी घ्यायची, हे आम्ही काम करू लागलो. हा जवळजवळ 100 एकरपेक्षा जास्त परिसर आहे आणि आपल्या शहरालगत आहे, शहराच्या मध्यवर्ती भागात आहे, तरी सुद्धा आपल्याला त्याची बऱ्याचशा लोकांना माहिती नसेल. आणि ही खरं तर आपण आपल्या फ्लॅटमध्ये बंगल्यात शांतपणे झोपतो, स्वच्छ हवा घेतो, पण ते जी हवा जपण्याचं काम ही फुफ्फुसं करत असतात. वन विभागासोबत आमचा पहिलाच इनिशिएटिव्ह आहे.